दिवसापूर्वी मुंबईच्या नाले सफाईची पाणी तुम्ही केली आहे. अजूनही नाले सफाई सुरू आहे. सुरुवात झालेली आहे. मान्सून पूर्व पावसाळ्याची थोडी हजेरी दाखवली. खरं म्हणजे यावर्षी थोडी धावपळच झालेली आहे. पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय, पण तरी सुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली. ते मेजर जे नाले आहेत, मेजर नाले 85 ते 87% झाले. मेजर नाले मोठे. छोटे जे नाले आहेत ते 65% आहेत. ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहेत. आता इथं बघा, हे 4 कल्वर्ट आहेत. हे याच्यामध्ये रोबोट टाकलेला आहे. पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता. आता ते सरदारजी कुठे गेले? तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला की तो हे पूर्ण आरपार दिसतो हा कल्वर्ट. त्यामुळे इथं जे पाणी साचत होतं ते बिलकुल साचणार नाही. आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या यावर्षी एआयचा वापर केलेला आहे. त्यामुळे जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळतं तिथे एआयच्या माध्यमातून. त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपण एआयचा वापर केला नाही. हा एकमेव बीएमसी कॉर्पोरेशन आहे, यांनी पहिल्यांदा एआयचा वापर केला. त्यामुळे याचाही फायदा या नाले सफाईमध्ये होईल. आणि बाकी एक जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, दगड टाकून त्याच्यावर गाळ टाकण्याचा, त्याला सस्पेंड केलंय. त्याला जवळपास ब्लॅकलिस्ट केलंय 3 वर्षासाठी आणि 4.5 कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला आहे. त्यामुळे माझी सूचना गेल्या वर्षी पण महापालिकेला होती, तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा खाली कडक जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे. आणि असे जे स्पॉट आहेत, हे स्पॉट जे आहेत ते साफ केले पाहिजे, कलवट साफ केले पाहिजे. आणि हे कम्प्लीट असं साफ केलं तर मला वाटतं आणि 400 जवळपास 22 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे तिथं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल. मला वाटतं मुंबईमध्ये 2 आपण होल्डिंग पॉईंट केले. हिंद माताजी ते पाणी साचत, सगळीला पाणी साचत, तिथं 2 होल्डिंग पॉईंट केलेत आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत. त्यामुळे या वर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या त्याची सुद्धा काही नाल्यांची पाहणी केली होती. आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. रेल्वेचं जे आहे, रेल्वेचे कल्वर्ट आहे, या मीटिंग मध्ये देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मान्सून वर्कचं जे काय प्रिपेअरनेस आहे त्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कल्वर्ट आहेत हे देखील तातडीने साफ झाले पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही. आणि ज्यांनी याच्यामध्ये हे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे. फक्त एवढंच आहे भांगरजी, ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते मोठे दगड वजन वाढवण्यासाठी गाडीमध्ये भरले होते त्याची चोरी तुम्ही पकडली आहे, पण तिथं जो इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या इंजिनियरवर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे. ती तात्काळ करा, कारण शेवटी त्याचं काम आहे. शेवटी पैसे आपण देतोय आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल ते त्यांची हायगाई करता कामा नये. आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे. त्याला देखील तो मेसेज केलेला आहे की नाले सफाईमध्ये कुठेही दिरंगाई होताच कामा नये, किंबहुना चोरी होता कामा नये. पूर्ण प्रामाणिकपणे नाले सफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं मला वाटतं. आणि हे जे आहे आता आपण प्रथमच एआयचा वापर या ठिकाणी केलाय, त्यामुळे देखील नाले सफाई चांगली होईल. आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात असं सहजपणे
तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील. ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, काही टेकडे आहेत, त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं. यावेळेस देखील मी अभिजित बांगर यांना सांगितलंय की आपल्या यांना पण ज्यांच्याकडे आयुक्ताचा चार्ज आहे बिपिन शर्मा, त्याने फोनवर सांगितलं की तुम्ही तात्काळ जिथं ज्या अशा टेकड्या आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकतं, त्या ठिकाणी आता काय भिंत बांधू शकत नाही, पण इमर्जन्सी सेफ्टी नेट लावून ते पूर्णपणे प्रोटेक्ट करणं यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील. त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे. परंतु कधी कधी 55 मिलीमीटर पावसाच्या जागेवर डायरेक्ट 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बस झाल्यासारखं ढगफुटी अशा वेळेस देखील थोडा मोठा परिणाम होतो. परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नाले सफाई जी आहे ती नाले सफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली आहे. मान्सूनपूर्व पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडीशी अडचण होईल, कारण पावसामध्ये नाले सफाई करणं आवडतं. कारण साकी नाक्याचा नाला, कुर्ल्याचा नाला व्हिडिओ ते व्हायरल झाले. मोठी अडचण नक्की पावसाळा. आता बघा त्या पावसाला आपण तो आपल्या ते नैसर्गिक आहे, परंतु अशा परिस्थितीत देखील डे नाईट या ठिकाणी बीएमसीचे लोक काम करतात. आता अभिजित बांगर स्वतः सगळीकडे फिरतायत आणि जिथं जिथं आपल्याला कल्वर्ट आहे, जिथं आवश्यकता आहे तिथे मॅनपॉवर लावणे, जिथं मशिनरी लावणं, जिथं आपल्याला गाळ जो आहे खाली कडक जमीन लागेपर्यंत, बेस जो आहे हार्ड बेस लागेपर्यंत. माझ्या त्यांना गेल्या वर्षी त्याच्यापूर्वी पण सूचना ह्याच होत्या की तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा तिथे पाणी साचणार नाही अशा प्रकारचं काम करा. पाणी साचलं नाही तर त्या अधिकाऱ्याचा आम्ही सन्मान करू, पण जिथं पाणी साचलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गैरसोयीमुळे, हलगर्जीपणामुळे किंवा काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याकडून तर त्याला नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं खूप बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि फक्त एखाद वेळा 200-250 मिली पाऊस पडतो तेव्हा मग ते चॅलेंजिंग आहे. पण आता जे साफसफाई मला त्यांनी व्हिडिओ दाखवले की हा जो कलवट आहे 4 कलवट, या कलवट मधून आरपार रोबोट टाकला, रोबोटने साफ केलं. त्यामुळे या सगळ्या ज्या काही ऍडव्हान्स मशिनरी आहे, ऍडव्हान्स टेक्निक आहे, ती सगळी बीएमसी वापरती आहे आणि मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय बैठकीमध्ये देखील म्हणाले होते की जेव्हा आशिष शेलार यांनी दौरा केला त्यावेळेस नाले सफाईचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज कमी होतं. वस्तुस्थिती आहे ती. मी देखील अभिजित बांगर यांना आता विचारलेलं. तर त्यामुळे त्याच्यानंतर प्रगती सफाईची वेगात सुरू आहे आणि कंप्लीट नाले ज्या ज्या ठेकेदाराला साफ करायला दिले त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं, अन्यथा त्याच्यावर आणि त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नक्की कारवाई. पाऊस लवकर सुरू झालेला आहे. पाऊस लवकर सुरू झालेला आहे. काही अल्टिमेटम दिलाय का महापालिकेला? कधी आता या 7 जून पर्यंत या ठिकाणी हे सगळं जे काही उर्वरित काम हे उर्वरित काम कंप्लीट होईल. कारण त्यांनी देखील ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलंय की मॅनपॉवर आणि मशिनरी तुम्ही ज्यादाची वाढवा आणि त्यामुळे ते वाढवत आहेत आणि मला वाटतं हा जे टार्गेट आहे टार्गेट पूर्ण होईल. गेल्या काही दिवसापासून काढलेला गाळ तो वेळेत उचलला गेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा नाल्यामध्ये आलेला आढळतोय. रेल्वेचे जे बाजूचे नाले आहेत त्याची सुद्धा सफाई पूर्ण झालेली नाही. म्हणून आता मी सूचना दिलेल्या आहेत की गाळ 2 दिवसाच्या आत 48 तासाच्या आत उचलला गेला पाहिजे. कारण तोच गाळ पुन्हा त्या नाल्यामध्ये आला तर तो नाला सफाईचा काही उपयोग राहत नाही आणि म्हणून 48 तासाच्या आतमध्ये तात्काळ गाळ उचलला गेला पाहिजे अशा सूचनाही दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आता एआयचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होईल आणि लोकांनाही देखील सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला असं कुठं आढळलं गाळ आहे तर तुम्ही फोटो त्याचे तुमच्याकडे सिस्टीम आहे ना, तर लोकांच्या कंप्लेंटसाठी देखील ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही नागरिक तो फोटो अपलोड करू शकतो. रेल्वे परिसरामध्ये देखील पाणी साचू नये, रेल्वे बंद पडू नये यासाठी रेल्वे
आणि बीएमसी कोऑर्डिनेशनने काम करते. त्यामुळे देखील या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. हे काय आपलं बीएमसी तर तुमचं कंट्रोल रूम आहे, पोलिसांचं कंट्रोल रूम आहे. हे कोऑर्डिनेशन त्या दिवशी बैठकीमध्ये सगळे होते. त्यामुळे रेल्वे, पोलीस आणि बीएमसी मिळून या ठिकाणी बाकी यंत्रणा ज्या आहेत त्या आहेत, परंतु एकमेकाच्या कोऑर्डिनेशन मधून, समन्वयातून हे पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी बिलकुल घेतली जाईल. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.